अरे निशा, कधी आलास तू? मला कळलंच नाही. तू घरीच आहेस? वाटलं बाहेर गेली आहेस की कोणी? नाही रे बाबा, अरे 2 दिवस माळी बुवा आले नव्हते ना, मग माझी छकुली अगदी कोमेजली होती, तेव्हा जरा त्यांची काळजी घेत होते. मग तुझा हात लागल्यावर पाणी दिल्यावर त्यांच्याशी गप्पा गोष्टी मारल्यावर ती छकुली एकदम खुश झाली असेल. असणारच, होणारच ना खुश. अरे मुख्य जीव आहेत ते, आपण त्यांची काळजी घ्यायला पाहिजे की नाही. 2 मिनिटं, मी हात धुवून येते. चिरंजीव, बोला. काय बोलू? निशांत, बाकी कुठल्या नाही, पण या एका बाबतीत तुम्ही बाप लेक अगदी सारखे आहात. अरे काय बोलू काय? आई अगं ऑफिसच्या 100 कटकटी अजूनही माझ्या डोक्यात चालू आहे. ते गव्हर्नमेंटचं टेंडर भरलंय, त्याचं काय होईल? एक्सपोर्ट हाऊसचं एक शिपमेंट तसंच पडून आहे, तो बाहेर ते उचलत नाहीये. त्याने उचललं नाही तर उगाच 10-12 करोड रुपयाचं नुकसान होईल. त्याचं काय करायचं? ते वर्क्स मॅनेजर आहे, ते रोज कंप्लेंट करतायत की रॉ मटेरियल चोरीला जात आहे. अरे चोरीला जात आहे तर फाइंड आउट करा ना, कोण आहे शोधा. नाही, सिक्युरिटी कशासाठी आहे? मी तिकडे जाऊन पहारा देऊ का आता? त्यांचं असं म्हणणं आतलाच माणूस, मग फाइंड आउट करा. एक ना 1000 भानगडी. तुला सांगायचं म्हटलं, तू म्हणते ऑफिसच्या कटकटी मला सांगू नको, मला टेन्शन येतं. शांत, अरे खरंच मला खूप टेन्शन येतं. एकतर मला या बिझनेस मधलं काही कळत नाही, आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुझ्या बाबांनी मला कधी काही सांगितलंच नाही. आणि मग तू असं एकदम काही सांगायला लागलास, मला सल्ला मागायला लागलास, तर मी काय बोलू? करेक्ट. म्हणजे तुला सुद्धा असा प्रश्न पडतो की नाही? हो, पण फक्त बिझनेसच्या बाबतीत. अरे बिझनेस शिवाय दुसऱ्या काही गोष्टी नाही आहेत का? उदाहरणार्थ रेश्मा. निशांत, रेश्मा आपल्याकडे आली होती. तुझ्याबद्दल खूप तक्रारी करत होती. ती तक्रारी करत होती आणि तू ऐकून घेतलेस? ऐकून घ्यायला नको. अरे झाडांच्या सुद्धा तक्रारी ऐकते, मग माणसांच्या नको ऐकायला? आणि त्यातून ते माणूस तर आपल्या घरी येणार आहे, आपल्या कुटुंबातली एक व्यक्ती म्हणून. काय म्हणाली ती? काही नाही, तू तिच्याकडे फारसं लक्ष देत नाहीस अशी तक्रार आहे तिची. अरे लग्न संसार याबद्दल खूप प्लॅन्स आहेत तिचे, पण तिकडे लक्ष द्यायला सुद्धा तुला फुरसत नाही असं म्हणतेय ती. मी आत्ताच तुला सांगितलं ना, 100 कटकटी माझ्या डोक्यात असतात. आई अगं ऑफिसमध्ये मी रोज नवीन चॅलेंजेस घेत असतो, जुन्या पद्धती टिकवत असतो. मला तिच्याशी हे सगळं बोलायला आवडेल, ती सुद्धा याच फील्ड मधली आहे ना. अरे मग का नाही करत? पण ती ऐकूनच घेत नाही ना, तिला नाही आवडत. तिला बिझनेस कळतो, समजतो, पण त्यावर डिस्कशन करायचं म्हटलं ना की कंटाळा करते. हल्ली तर काय, लग्नाचं भूत डोक्यात शिरलंय, दुसरा कुठला विषयच नसतो तिच्याकडे. मला असं वाटतं की आम्ही दोघेही 2 समांतर रेषांवरून चालतोय. निशांत, अरे अजून तुमचं लग्न सुद्धा झालेलं नाही, तर ही तरा. हे बघ निशांत, ती तुला समजून घेत नाही असं म्हणण्यापेक्षा तू तिला समजून घ्यायचा का प्रयत्न करत नाहीस? हे बघ, तुम्ही दोघंही आपापल्या ठिकाणी बरोबर आहात, पण
दोघही आपली ठिकाणं सोडून जवळ यायचा प्रयत्न का नाही करत? तुला पटतंय का मी काय म्हणते ते? शांत, आमचा संसार असाच झाला, पण मला वाटलं की आता काळ बदललाय. पण काळ बदलला तरी माणसं बदलायला पाहिजेत ना. निशांत, तू सुखी व्हावंस असं मला वाटतं. पावसाळ्याचे दिवस होते, एक दिवशी पाऊस कोसळत होता. अरे काय पावसाळ्याच्या दिवसात तर पाऊस पडणार नाही तर काय ऊन पडणार काय, वाटेल ते लिहितात. हा? अरे चक्क मन्ना मास्तर. अरे हा ट्रान्सफर सीन आहे. पूर्वी म्हणजे मन्ना म्हणजे नट बोल्ट स्क्रू, आता पाटी पेन्सिल पुस्तक. पूर्वी मला कसा हाक मारायचा तू, ए मन्ना, आता कसं म्हणतो, हो मन्ना मास्तर. मला मस्त वाटतं म्हणे. या पोरांना वाटतं की नाही मस्त? खुश आहेत की नाही? एकदम. तुला काय वाटलं? मला काय फक्त इंजिनचा आवाज कळतो काय? अरे मला पोरांचं मन पण कळत. काय म्हणतात पोरं तुझी? पोरं काय, परवा तुला सांगतो, एका पोराने मजाच केली. असा घरी चालला होता तेव्हा मला वळून काय म्हणाला माहितीये का? ओ मन्ना मास्तर, तुमची शाळा मस्त. आणखीन एक तुला गंमत सांगतो. म्हणजे परवा मी पोरांना कविता शिकवत होतो. पोरं फिजी फिजी हसायला लागली रे. म्हणजे माझी फिरकीच घ्यायला लागली. मला म्हणत होती बुबडा. अरे जाम बाप असत ही पोरं. मी सारा 2 सेकंद ब्लँकच झालो रे. तुम्हाला सांगतोस 25 वर्ष पोरांच्यातच काढतोय मी म्हणणं. हो. पण तू माझी युक्ती कुठे वापरलीस? मला लगेच लक्षात आलं की ही पोरं आपल्याकडे कविता शिकायला अजिबात आलेली नाहीत. मग मी पंटरला बोलवलं, गाडी काढायला सांगितली आणि पोरांना गाडीत बसवून जू चौपाटीला चक्कर मारून आणली. पोरं खुश. अरे पण तुझी युक्ती मला नाही वापरता येणार. माझ्या कॉलेजमध्ये 1000 मुलं आहेत. किती गाड्या आणू आणि कुठे फिरवू त्यांना? फक्त म्हणणं करू शकतो. मी तर आता पुस्तकच लिहायला घेणार आहे. आदर्श शिक्षक बनण्याच्या 1000 युक्त्या. एक काम करायचं, मी नोकरी सोडतो आणि तुझ्याकडे येतो. शिकवायला? वेडा, शिकायला, चौपाटीवर फिरायला, आईस्क्रीम खायला. काय रे म्हणा, या वयात ते कसले धंदे केलेस तू? काय ना मस्त स्वस्त बसायचं सोडून. अरे माझ्या नातवाला माझ्या पोरांनी माझ्यापासून लांब पाठवलं. मग मी असं ठरवलं की आपणच आपल्या नातवंडांची फौज उभी करायची म्हणून. अरे जया, माझा वेळ चांगला नको का जायला? आणि म्हणूनच लोकांनी डॉक्टरकडे वेळेवर यायला हवं. लोक नेमकं तेच करत नाही. उगाच दुखणं कळलं तर काय घ्या, आणि नाही कळलं आतापर्यंत दुखणं तर काय झालं होतं. नाही पण बघा, शक्यतो असं करू नये. कारण कुठल्याही बाबतीत संपूर्ण अज्ञानी असण्यापेक्षा थोडं तरी ज्ञान असलेलं बरं असतं.
अहो आजकाल मेडिकल सायन्सने एवढी प्रगती केली की सर्जन अगदी लिव्हर रोपणावरून अगदी थेट मेंदू रोपणापर्यंत जाऊन पोचलेलं आहे. त्यांनी प्रगती केलेली आहे. नाही अर्थात त्याला आतापर्यंत यश मिळालेलं नाहीये, पण कधीतरी मिळेल नक्की, हे नक्की. पण हे सगळं तुम्ही मला का सांगताय? नाही काही नाही, आपला असाच विषय निघाला बोलता बोलता म्हणून. मी तुम्हाला डॉक्टर कटोडे यांची अपॉइंटमेंट घेऊन देतो. कशा करता? हो, डॉक्टर कटोडिया इज द लास्ट वर्ड. नाही माझी खात्री आहे तुम्हाला काही झालेली नाही, पण एक आपलं हे म्हणजे असंच. कसली? काय झालंय मला? नाही मला काही झालेलं नाही हो, पण एक आपली अशीच खात्री करून घेऊया आपण, एक जरा जस्ट. नाही डॉक्टर प्लीज, मला काय झालंय ते सरळ आणि स्पष्ट सांगा. आता मी फक्त तुम्हाला एकच सांगू शकतो की तुम्ही स्कॅन करून घ्या. स्कॅन? करत असते. काय ग, काय झालं? अगं सांग ना काय झालं ते. अगं रडायला काय झालं चिंगू? हे बघ, तू मला काही सांगितल्याशिवाय मला कसं कळेल तुला काय झालं ते? हा, पेपर वाईट गेलाय का आजचा? खूप वाईट गेलाय, सत्यानाश झाला सगळा. अरे हो, पण एक पेपर वाईट गेला म्हणून इतकं काय त्रागा करून घ्यायचा? वेळ पुरला नाही का तुला? का एखाद्या प्रश्नाचं उत्तर आलं नाही तुला? नाही की ग. प्रश्नच कळला नाही? नाही ग, मग? वेळही पुरला आणि प्रश्नाचं उत्तरही येत होतं. मग काय झालं? मग काय आई, इतकी सिली मिस्टेक करून ठेवलीये मी. आम्ही बाहेर आलो ना तेव्हा मैत्रिणीने पेपर सॉल्व्ह केला तेव्हा मला कळलं. असा माझा मलाच इतका राग आला होता ना. हे बघ, तू नीट काय ते मला सांग म्हणजे समजेल. अगं आज मॅथ्सच्या पेपरमध्ये एका गणितात किलोमीटर्सचे आधी मीटर्स करून घ्यायचे होते आणि मी तेच केलं नाही आणि सगळं गणित चुकवून ठेवलं. एवढंच ना? एवढंच ना काय आई, सगळी मुलं हसली ती हसली आणि सगळ्या मुलांचं उत्तर आलं 10,500 आणि माझं 105. बरं चल, जाऊ दे. जाऊ दे काय आई, 4 मार्कांचं गणित होतं ते. 4 मार्क? ठीक आहे, पुढच्या वेळेला तू चांगला अभ्यास कर. आणि अगं असं काय करतेस? आई अगं अर्ध्या मार्कांनी मेरिट लिस्ट जाते ग. माझे तर 4 मार्क गेलेत. काय होणार आहे देवास ठाऊक. काही होणार नाही, सगळं नीट होईल. चल बरे, बघ मी चहा करते, तुला हवाय? मला नको. मग कॉफी करू का? नको. हे सगळं जाऊ दे रे, तू होतास कुठे? कॉलेजला का नाही आलास? काय रे बंटी, यावेळी कुठे गेला होतास? हिमालय की हरिद्वार? अरे अकल के कच्चे, हिमालयात आणि हरिद्वारला जाऊन काय 2 दिवस पुरतात का रे? हा बंटीला काय पुरतील सुद्धा कदाचित. हो बंटी, बोलत का नाहीस तू? त्याच्या प्रश्नाचं उत्तर दे ना जरा. मी विचार करतोय, तुम्हाला खरं सांगू की खोटं सांगू? नाही काय आहे की खरं सांगितलं तरी तुम्हाला पचणार नाही, और झूठ बोलणं आपली आदत नाही. काय ते लवकर सांग, उगाच पिळू नकोस. नाही पटल तर सोडून देऊ आम्ही. मी 1.5 दिवस पोलीस लॉकअप मध्ये होतो. काय सांगतोस काय बंटी? आई शपथ. माझं एक बरं आहे ना, मला आईच नाहीये, त्यामुळे तिची शपथ मी कधीही घेऊ शकतो. काय विचित्र मुलगा आहेस बंटी तू. तुला कधीच कुठल्या गोष्टीचं काय वाटत नाही. बरं, लॉकअप मध्ये होतास तेही सांगतोस आणि आई नसल्याची चेष्टा करतोस. देवाने जन्माला घालूनच फार मोठी चेष्टा केली आहे माझ्याशी, त्यामुळे मला कुठल्या गोष्टीचं काहीच वाटत नाही. अरे पण बंटी, तुला पोलिसांनी पकडलं म्हणजे तू नक्कीच काहीतरी गुन्हा केला असशील ना? नाही रे, मी काही गुन्हा वगैरे केलेला नाहीये. म्हणजे काय? अरे ज्या क्लब मध्ये मी नोकरी करतो ना, हा, त्या क्लबला कायदेशीर परवानगी आहे. त्या क्लब मध्ये रात्री 1 वाजेपर्यंत लोक पत्ते खेळायला येतात. त्या दिवशी पत्ते खेळता खेळता 2 कसे वाजले कळलंच नाही. झालं, कुठल्या तरी आग लाव्याने कंप्लेंट केली आणि पोलिसांची रेड पडली. सगळ्यांना पकडून नेलं आम्हाला. असं तू सगळं सांगितलंस ना बंटी, की आम्हाला तुझं म्हणणं खरं वाटतं. इतकं काहीतरी चूक पण नसेल असंही आम्हाला वाटतं. काय रे? खरंच माझी चूक नाहीये बाबा. मग नेहमी तूच कसा गोत्यात येतोस? आम्हाला कधी पोलीस नाही पकडत ते? तुम्हाला कशाला पकडतील पोलीस? तुम्ही दूध भात भेंड्याची भाजी खाणारी मुलं.
अरे पण तुला कोणी थोडी चालवलाय दूध भाणी भेंड्याची भाजी खायला? तू पण का? तुला इतर धंद्यांची हाऊस भारी ना. ए मला नाही वाटत मी काही इतर धंदे वगैरे करतो तुमच्यापेक्षा वेगळे. काय माहितीये ना, माझं नावच पडलंय कानफाट्या. त्यामुळे पोलिसांना मी तुमच्या सगळ्यांपेक्षा जरा जास्तच जवळचा वाटतो. धन्यवाद गुरु. चला लेक्चरला जाऊया. चला जायचं? हो चल चल. चला. नाही अगं, मी फोन याच्यासाठी केला होता की आपण काल वाद घालत होतो ना, तेच ते पर्च्युटन बद्दल. अगं तो शब्द इंग्रजी नाहीच आहे खरंच. हो मला माहितीये, मीही तेच बघत होते. PRCHUTAN. माझ्यासाठी पाणी आण. अगं पण तो गुजराती शब्द आहे परचूरन. अनु माझ्यासाठी पाणी आण. मी फोनवर बोलतेय, दिसतंय का तुला? माझं काम जरा 1 मिनिट होल्ड ऑन करा. अनु माझ्यासाठी पाणी आणते. झालं आता? ही मुलगी म्हणजे ना. कुठे गेली? घ्या. बोला. हॅलो. हां नाही मी नंतर फोन करते. हो नक्की करते. ठेवू? बाय. का आता का आता का आता का म्हणजे काय? आता तुम्ही एवढ्या घरी आलात म्हटलं जाऊ द्या. नुसती नाही आलेली, मग स्टार शोची 2 तिकीट. वाव, ते सुद्धा VIP पासेस. तुला कशी मिळाली? अरे हम प्रेस वालों को और पुलिस वालों को सब कुछ मिल जाता है. ए कोण कोण येणार रे? कौन कौन? हाँ, अमरीश पुरी, निरूपा रॉय, राज बब्बर, नसीरुद्दीन शाह, ओम पुरी आणि आमिर खान, शाहरुख खान, सलमान खान, सगळे. येस. वाव. हवे? हो. नीट वागशील माझ्याशी? एक असं नाही, मला दे. घे मला ना. हवंय. घे ना मा. दे ना. पासेस. अनु.